एखादी इमारत तयार होते त्याला आपण बोलतो त्याप्रमाणे भरपूर पिलर असतात. तर एका दोघांचं काम नाही, म्हणजे परिवार नजरेसमोर येतो कारण ते परिवारात जास्त आहे, पण त्याच्या मागे भरपूर पिलर आहे. म्हणजे एक पिलर असं की त्याला ट्रेनमध्ये प्रवास करताना जे आपल्याला सहकारी प्रवासी सगळे मिळाले त्या पद्धतीने सर्वात सगळे पार्ट जो येतो आहे म्हणजे तुमच्या स्पोर्ट्स क्लबप्रमाणे येतात. आपल्या सायना स्पोर्ट्स क्लबने त्याला भरपूर म्हणजे वयाच्या वाऱ्यावरची सिनियर क्रिकेट खेळण्यासाठी उभं केलं. त्यामुळे हा साहजिकच तो मुंबईमध्ये सिनियरमध्ये खेळू शकतो हे मुंबई क्रिकेट असोसिएशनचं नजरे जातं. आणि नंतर त्या दरम्यान म्हणजे आताही कसं आहे की आयुष्या संदर्भात बोलायला लागलं तर मी भरपूर बोलू शकतो आणि आणि या पद्धतीने की ते कशी शॉर्टकटमध्ये नाही, कारण हा 12-14 वर्षाचा प्रवास आहे, तो काही थोडक्यात होणार नाही. पण याच्यामधले मुख्य पिलर आहेत त्यांचं नाव घेणं अगत्यच आहे, कारण ही आपली वसई महानगरपालिका आहे. वसई विरार महानगरपालिकेच्या समोर भूमिपुत्रांसमोर जे आपल्याकडे जो जात होता काय करत होता त्याच्या मागे पडद्यामागचे जे माणसं आहेत त्यांचा पण उल्लेख होणं गरजेचं आहे. तर आता या हिशोबात की आपण ते असोसिएशन बोला किंवा क्लबच्या माध्यमातून शाळा या पद्धतीने सगळे आहेत. तर शाळेने पण त्याला तो शाळेत इकडे मुंबईमध्ये सुरुवात झाली होती त्याची बेन सुळे डॉन बॉस्को त्यांनी शाळेने पण भरपूर त्याला सपोर्ट केला. पण मुळात कसं आहे की या एक लेवलचं तुम्हाला क्रिकेट खेळायला लागतं. त्या क्रिकेटमध्ये जेव्हा तुमचे एक खेळ आहे पुढे तुम्हाला जेव्हा क्रिकेट दिलं जातं त्यावेळेला तुमचा अपग्रेड म्हणजे मुंबई क्रिकेट असोसिएशनने जे केलं त्याच्यामध्ये त्यांचं सिंहाचं वाटा आहे. आणि ते साहजिकच अजिंक्य नाईक यांनी आपल्याला म्हणजे कसं एक धाडसी निर्णय की त्याला सिनियरमध्ये अंडर 19मधून डायरेक्ट सिनियरमध्ये खेळावं. साहजिक आयुषनी पण तिकडे त्यांचा तो शब्द पाडून दिला नाही, तिकडे चांगला परफॉर्मन्स केला आणि तो परफॉर्मन्स घेऊन तो सिनियरमध्ये कुठेतरी हायलाईट झाला. त्यांनी आणखी दुसरा मोठा असा एक पाऊल उचलला की त्याला इराणी ट्रॉफी जो आपल्या मुंबई इतिहासमध्ये ते कधी घडलेलं नव्हतं. कारण म्हणजे मी आता कोणाशी कम्पॅरिझन नाही, पण आपण भारतरत्न सचिन तेंडुलकर आणि मास्तरांचं जर नाव घेतलं तर त्यांना रणजी खेळून ते इराणी ट्रॉफी खेळले. आयुष्य रणजी न खेळते इराणी खेळला. हे करत असताना हा मुंबई क्रिकेट असोसिएशनचा विश्वास की त्यांना वाटत होतं की हा करू शकतो आणि तिकडनं त्यांचा जो विश्वास आहे त्या विश्वासावर भारतीय क्रिकेट बोर्डाचं पण तसंच लक्ष गेलं आणि त्या पद्धतीने झालं. कारण 2024 म्हणजे एक आठवण अशी अक्षरशः सांगतो की आम्ही प्रत्येक वेळेला त्यांचं जे क्रिकेट होतं ते कुठल्याही टार्गेटसाठी खेळत नव्हतं. त्यांनी ते एन्जॉय करावं आणि त्या पद्धतीने चालू होतं. म्हणजे तू एन्जॉय कर आम्ही एन्जॉय करतो. आम्हाला कधीही ते स्ट्रगल वगैरे हा पार्ट होता करत होता. कारण कसं आहे की ती 2-4 दिवसाची गोष्ट नाही, 10 वर्ष 12 वर्ष आम्ही तो गोष्टी प्रवास केला. पण त्या प्रत्येक प्रवासाला त्यांनी आम्हाला आनंद दिला. म्हणजे दुसऱ्या दिवशी आम्ही उठतो वगैरे परत जातो कधी अशा तयारीत असायचो. म्हणजे ह्या गोष्टीला त्यांनी सर्व मेहनत फक्त कसं आहे की त्यांनी जी सुरुवात केली होती ती पकडून ठेवली. कधीही त्याच्यात आजच्या तारखेला आत्ता म्हणजे आजची गोष्ट सांगायची तर आज आम्ही सकाळी मुंबई माता आयकॉनचा जो पुरस्कार होता तो आम्ही 3 वाजता सकाळी घरी आलो. 3 वाजता आल्यानंतर आज तो 9 वाजता परत ग्राउंडवर उभा राहिला आणि मॅच खेळला. यासाठी की नाही मला असं होतं की हे प्रोग्राम तर होत राहतील पण माझं जो लक्ष आहे ते मला मला खेळायचं आहे. आणि जी ती आवड आणि त्याची जी त्या चिकाटी होती ती सुरुवातीपासूनची होती. की आज सुरुवातीपासूनच्या चिकाटीला आम्हाला पाठिंबा द्यायचा होता, आम्हाला सपोर्ट करायचा होता. त्या दरम्यान या सपोर्टमध्ये सगळ्यात योगदान त्याच्या आजोबाचे म्हणजे त्याच्या मामाकडचे आजोबा त्यांनी त्यांच्या वयाच्या म्हणजे 60 उलटल्यानंतर 10 वर्ष मुंबईला प्रवास केला. म्हणजे आजच्या तारखेला 30-35 जे मुंबईला जायला वैतागतात तर त्यांना दिवसातून कधी कधी 2 वेळा आणि हा वर्ष सलग 10 वर्ष. त्याच्यामध्ये त्याचे काका म्हणजे त्यांनी म्हणजे आता कौटुंबिक आपण जबाबदारी सांगितल्यानंतर घरातला माणूस आपल्याला 1-2 दिवस मदत करू शकतो. पण त्याच्या काकांनी पण तसंच की सकाळी त्यांच्या कामाची म्हणजे काही टायमिंग नसताना सुद्धा त्याच्यासाठी लवकर उठून त्याला शाळेत पोचवणं परत आणणं हे पण त्यांनी केलं. म्हणजे ह्या 2 पिलर हे असे होते की मी निर्धास्त होतो. पण ह्या जर्नीमध्ये कधी असं विचार आला नाही अरे 70-80 किलोमीटर तो लांब शाळेत की पहिलं तर खूप सारे लोक आहेत माझ्या सक्सेसच्या मागे. सर्वांचं नावं नाही घेता येणार पण मुख्य आहेत जे सायना स्पोर्ट्स क्लब जे बाबांचे म्हणले की 12 वर्षाचा होतो तेव्हा त्यांनी मला सिनियरमध्ये खेळायची संधी दिली.
आणि तिकडनं मुंबई क्रिकेट असोसिएशनला कळालं की मी खेळू शकतो सिनियरमध्ये सुद्धा. मुंबई क्रिकेट असोसिएशननी पण मला सुद्धा खूप चांगलं सपोर्ट केला. 17 वर्षाचा होतो तेव्हा त्यांनी मला फर्स्ट क्लास डेब्यू दिला, ते पण इनायत ट्रॉफीसारख्या टुर्नामेंटमध्ये. त्याच्यामध्ये अजिंक्य सर आहे, अजिंक्य नाईक सर, त्यांचा पण खूप मोठा हात आहे आणि त्यांनी सुद्धा सपोर्ट केला. आणि खूप चांगलं वाटतं की तुम्ही सर्व उपस्थित आहेत माझ्या सत्कारसाठी आणि सगळं तुम्ही जसे सपोर्ट करतात आणि सर्व जे तुम्ही आम्हाला त्याच्याने आम्हाला मोटिवेशन आहे ते खेळायला आणि भारताला रिप्रेझेंट करतो, तेच एक मोठं मोटिवेशन आहे आम्हाला. आणि जसे दादा बोलले की माझ्याकडून पुढे असं जे आपल्या वसई तालुक्यासाठी जे मदत करता येईल क्रिकेटर्ससाठी किंवा ग्राउंडसाठी जे पण माझ्याकडून मदत करता येईल ते मी ट्राय करेन पूर्ण करण्यासाठी. समजा मला जेव्हा टाईम मिळेल तेव्हा मी टाईम स्पेंड करीन ग्राउंडवरती. जसं कोणाला काही मदत असेल किंवा काही ग्राउंडवरती असं काय वाटलं की बोला सांगितलं. थँक्यू. सचिन भाई यशाचं कारण म्हणजे तेच म्हणलं की खूप सारे मित्र आहेत आणि जे स्ट्रगलचा मोठा नाही कारण की स्ट्रगल मला क्रिकेट आवडतं. तर जे माझं मोटिवेशनल असायचं की मला खेळायला मिळणार आहे तेच माझं मोटिवेशन असतं आणि क्रिकेट चालू करतो जो पण क्रिकेट चालू करतो त्याला इंडियासाठीच खेळायचं असतं आणि मला तेच मोटिवेशन असते दर एक दिवशी उठायचं की मला इंडियाला खेळायचं आहे. तर त्या रोज त्याच्यासाठीच उठतो आणि तेच मोटिवेशन म्हणून. तेच सांगेन जे यंगस्टर्स आहेत जे क्रिकेट चालू करतात किंवा जे खेळत आहेत त्यांना तेच सांगेन की क्रिकेट असा गेम आहे की त्याच्यामध्ये फेलियर तुम्हाला जास्त मिळतात. सक्सेस रेट कमी असतो आणि क्रिकेटमध्ये फेलियर जास्त असते. तर निराश नका होऊ, जेव्हा परफॉर्मन्स नाही होत तेव्हा बिंदासपणे खेळा आणि 100% द्या ग्राउंडवरती आणि एन्जॉय करा. जास्त प्रेशर नका घेऊ, पण क्रिकेट असा गेम आहे फेलियर तुम्हाला जास्तच मिळणार आणि वर ग्राउंडवर जास्त येणारच. तर फेलियर येत राहणार, फक्त तुम्ही मोटिवेट राहा आणि 100% द्या. हिंदी में क्षितिज दादा मांग खेल यहाँ के क्रिकेट प्रेमी आवाज उठा रहे हैं कि ब्रांड एम्बेसडर बनाया गया हो सकता है महानगर पालिका का. ठीक है. कहना तो बहुत कुछ है पर बोल नहीं पा रहा हूँ क्योंकि जो इतने सारे लोगों को देख के मुझे बहुत अच्छा लगा कि मेरे सपोर्ट के लिए आए और सब लोग अपना टाइम निकाल के मेरे लिए आए, मेरे सत्कार के लिए आए. तो बहुत शुक्रिया करना चाहता हूँ महानगर पालिका से सत्कार था तो उसके बहुत गाँव के लिए क्या मोटिवेशन है कि किस तरह वो प्रिपेयर करें और कैसे आगे यंगस्टर्स को यही बोलूँगा बस कि ग्राउंड में 100% दे और यही बोला कि क्रिकेट में फेलियर ज़्यादा आता है, सबसे ज़्यादा फेलियर बहुत देखने पड़ते हैं. तो फेलियर ऐसा क्रिकेट में सक्सेस रेट बहुत कम है. तो हर दिन नया आता है तो मोटिवेटेड रहो और 100% दो ग्राउंड पे, निराश नहीं होने और एंजॉय करते रहोगे. क्रिकेट ऐसा गेम है कि अगर आप एंजॉय करते रहोगे तो अच्छा होते हैं. यहाँ पर जो खिलाड़ी है अगर वो आपसे कुछ सीखना चाहे तो क्या आप उनको सिखाएंगे? आप सिखाएंगे मतलब ऐसा नहीं है कि सिखाने के लिए सर तो है, पर अगर कुछ चाहिए, अगर कुछ बोलना चाहते हैं तो मैं ज़रूर उनको मदद करूँगा. IPL में अभी शतक की उम्मीद है आपसे. देखते हैं अभी कैसा होगा. ब्रांड एम्बेसडर की क्रिकेट खिलाड़ी जो मांग कर रहे हैं क्या बोलना चाहेंगे आप? वो सही विरार महानगर पालिका के ब्रांड एम्बेसडर की मांग कर रहे हैं यहाँ के क्रिकेट प्रेमी. मैं उस पर क्या बोलूँ, अभी जो है वो है. मुंबई में आपका सम्मान हुआ जिसमें मुख्यमंत्री और शाहरुख खान भी थे, तो वो सम्मान पाके आपको कैसा लगा? वो तो अच्छा ही लगे ऑफकोर्स कि इतने बड़े एक्टर और अपने चीफ मिनिस्टर थे तो उनके हाथ से मेरा सत्कार हुआ तो ऑफकोर्स अच्छा ही लगा.